पन्हाळा निबंधक कार्यालयात नेमकं काय सुरू? 4,000 दस्तांच्या तपासणीने संशयाला उधाण. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारे पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. गेल्या आठवडाभरापासून येथे जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून सुमारे 4,000 दस्तांची तपासणी सुरू असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक दस्त नोंदणीबाबत तक्रारी असताना इतर तालुक्यातील दस्त येथे मोठ्या प्रमाणावर होत असल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू आहे. त्यातच अधिकारी अनुपस्थिती, दस्त नोंदणीमधील विलंब, एजंटचा वाढता हस्तक्षेप आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या गैरसोयी यामुळे कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून मूलभूत सुविधांचा देखील अभाव असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीमागील कारणे काय आणि त्यामधून नेमकं काय निष्पन्न होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे. केके न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.